पालन करणारा, पोषण करणारा पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब यांच्या महाद्वारामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील आज 7वा दिवस. 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामाला कळालेलं आहे. आज कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला भंग आहे, श्री संत श्रोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा अगोदरचा अवतार असणारे श्री संत नामदेवराय यांचा आहे. 4 चरणाचा अभंग. या भंगामध्ये श्री संत नामदेवरायांनी देवाकडे मागणी करतात. देवाला म्हणतात, अकल्पावेश्य भावे तया कुळा. आयुष्याची मागणी, सुखाची मागणी, कल्याणाची मागणी, 3 मागणी. सुरुवातीला आयुष्य मागतात, सुख मागतात, कल्याण मागतात. 3 मागतात, 2 नको म्हणून प्रार्थना करतात. कल्पना नावाचा रोग होऊ नये, अहंकार नावाचा वारा लागू नये. 2 नको आणि 3 मागणी. अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पासा पर्याय देणे गरजेचे आहे. सर्वांना माहित आहे मी का मोठा कीर्तनकार नाहीये, मोठा ज्ञानीवंत, मोठा पंडित, मोठा वेदवान नाहीये. हा सांगा ते बोल नका. तरी सुद्धा गावकऱ्यांचा मन मोठं, अंतकरण मोठं, मजावणी लहानशा साधकाला बोलून नारदाची गादी दिलेलं आहे. मी भाग्यवान आहे, दैववान आहे, नशिबान आहे, प्रारब्धवान आहे. तुमच्या सर्वांचं मला दर्शन घडलेलं आहे. मी उभा राहून बोलावं, तुम्ही बसून ऐकावं नाही म्हणजे पात्रता. सर्व गावकरी मंडळी प्रेमानं बोलवलेलं आहे. सत्याचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असेल, सचिव असेल, कोषाध्यक्ष असेल, कमिटी असेल, विषय संपर्क असेल, मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कमिटी असेल, गावातले सरपंच, उपसरपंच, मेंबर, लहान थोर मंडळी, वयोवृद्ध मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, पारेकरी मंडळी, पंगत देणारे मंडळी, सगळ्यांनी प्रेमानं या ठिकाणी मला बोलवलेले, चॅनल आलेले सद्गुरु मनोभावे युट्यूब चॅनल त्यांचे मालक असणारे परदेव भाऊ, त्यांची उपस्थिती तुम्हालाही नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत. भगवंतानं मला जसं बुद्धी देणार आहे, साधू संत महात्म्यांचं माझ्यावर जसं कृपा आशीर्वाद झालेलं आहे, माझ्या गुरूंचं माझ्यावर जसं उपदेश झालेले आहे, तसा अभंगाचा भावार्थ मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं जे अवतार आहे नामदेवराया, त्या नामदेवरायाने आयुष्याची मागणी करतात, देवाकडे मागतात. कोण मागावं? ज्याच्याकडे काय बी नाही त्यांनी मागावं. साधू संत मागणारा साधू संत असतो का? नाही. मागणाऱ्याला साधू म्हणत नाही, संत म्हणत नाही. आणि साधू संत कधी मागतच नाही. काय गरज आहे मागायला? जगद्गुरु तुकोबारायला देवाने म्हणले मागा, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात मला काय गरज आहे? काय गरज आहे म्हणतात? साधू संत महात्मे कधी मागत नाही. मागणाऱ्याला साधू संत म्हणू नये. मागणाऱ्याची जात आपले प्रार्थना महिमा. नामदेवराया मागतात, तुकोबारायला मागा म्हणल्यानंतर मला काय कमी आहे म्हणतात. आणि खरंच तुकोबारायला काय कमी आहे? तुकोबारायांच्या नावात एवढी ताकद आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता काय त्यांच्या एका ठिकाणी सांगतात,
जवळ पुढे ते असं म्हणणारे तुकोबाराय मला काय कमी आहे म्हणतात. काय कमी आहे त्यांच्याकडं? 65 लाखाची जागिरी जगद्गुरु तुकोबारायकडे सौकारी अगोदर सरकारला कर्ज द्यावं एवढी ताकद तुकोबारायकडे. आणि तेच अवतार नामदेवराया. नामदेवरायाला काय कमी होते? मागाव का असं म्हणतात. नामदेवराया लहान असताना रात्रंदिवस देवाचं चिंतन भजन करावं बापानं सांगितलं. पोरा अरे असला धंदा केल्यावर कसं होईल? आपलं पोट कसं भरल? मग काय करावं लागते? अरे काय नाही मला धंदा करावा लागते. कशाचा धंदा? आपला धंदा एकच आहे, दिन रजनी हाची धंदा. भजन करणाऱ्याचा धंदाच होईल. रात्रंदिवस भजनाशिवाय करमतच नाही. ज्यांना हाडमासाचा भजिने त्याला करमत नाही. हे बी धंदाच आहे की नाही रे? पोटासाठी बी करावं लागते. काय करावं लागते की आपलं कपड्याचा धंदा करावं लागते. सांगालो बरं तुला, एवढे कपडे आहेत आणि हे कपडे इकून ये तर तुला जेवायला दे, नाही तर नाही. बापानं सांगितलं नामदेवरायाला. नामदेवरायांनी बरं बापाचं ऐका म्हणून कपडे घेतले इकायला निघाले. गेल्याच्या नंतर बाजारात बसले. बाजारात बसल्यानंतर का कपडे घ्या म्हणतात का? नामदेवरायाने सुरुवात केलं, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम. मस्त भजन चालू. लोकांनी विचारायला लागले, बापू अरे कपडा कसा आहे, केवढ्याला देणार आहेस? एक धंदा रामकृष्ण डोळे झाकायचं आणि त्यांनी विचारून निघून गेला. दिवसच गेला आणि दिवस गेल्यानंतर हरिपाठ करून मग डोळे उघडले. जसं आहे तसेच कपडे येतात. अजून नामदेवराय म्हणले आपल्याला गिऱ्हाईकच आलं नाही आज.
आणि दिवसभर आले ते विचारून निघून गेले पत्ताच नाही. नामदेवरायाने डोक्यावर गटोडं बांधलं निघाले. जाता जाता असलंच वारं सुटत. वारं सुटल्याच्या नंतर एक झाड होतं, त्या झाडाखाली बसले. झाडाखाली बसल्यानंतर बारीक बारीक थेंब पडले. थेंब पडल्यानंतर त्या झाडाखाली असणारे काही दगड होते. नामदेवराय म्हणतात, तुम्हाला थंडी वाजते का रे? आता दगडाला थंडी वाजते का? थंडी वाजते. अरे अरे अरे, तुम्हाला काय बी नाही, मी देऊ का पांघरायला? सगळेच कपडे त्या दगडावर पांघरून टाकले. बापू फुगट मिळत नाही, मला बी बाप आहे. विचारते मला विठाल. आता दगडाला विचारतात नामदेवरायाने, ए बाबा तुम्हाला फुगड देत नाही, तुमच्याकडे आता पैसा नसेल तर उधार घ्या, पुढच्या आठवड्यापर्यंत देता का? दगड बोलतात का? यांनीच म्हणतात, बरं 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 देतो, पुढच्या आठवड्याला द्या, इथंच येतो बरं मी. बरं चालते चालते म्हणले की मग गप्प बसावं का नाही? गेले निघून. निघून गेल्याच्या नंतर बापाने विचारलं, कस झालं रे धंदा? हा, सगळेच कपडे गेले. हा सगळे? हो सगळे. मग पैसे रे? उधार. उधार हो. मग कधी देणार? 8 दिवसाला देणार. बर चालत. 8 दिवस निघून गेला. बापाने म्हणलं, नामा कपडे इकलेले पैसे आण. हो जातो. गेले त्या झाडाखाली. आता दगडावर कपडे अंतरलेले वाऱ्यानं उडून गेले. त्या दगडाला म्हणतात, पैसे रे? कपडे बी नाही तर पैसे बी नाही, कुठे गेले कपडे? दगड का बोलतात का? बोलायला तयार नाही. एक तर पैसे द्या, नाहीतर माझ्या संग चला. चला म्हणल्याच्या नंतर बसवतात. दगड बोलले नाहीत, नाही बाबा मला बी सुद्धा बाप आहे, मला बी विचारणार आहे. तुम्ही कोणीतरी एकटा चला जमानत म्हणून. त्या शेतातलं दगड नामदेवरायने उचललं आणि पडत निघाले. निघाल्याच्या नंतर बापाने विचारलं, काय रे पैसे? बाबा पैसे दिलं नाही, ज्यानं जमानत आहे का नाही त्याला घेऊन आलो. कोण आहे जमानत? दाखव बर. असं दगड पुढे केलं. पुढे केल्यानंतर ते दगड नव्हतं, नामदेवरायाचा हात लागलो, सोन्याचं दगड झालं. बापाने म्हणलं, बरं आहे हानी करू, पैशाची काय गरज आहे, सोनाचं दगड आहे ना, आणि कर चांगलं आहे. सोनं किती महाग झालंय, आणि ते 4-5 किलो असेलच की. नामदेवरायांचे वडील दगड घेतले आणि नामदेवराय म्हणले, इंग जमानत आहे, पैसे दिले की याला देऊन टाकावं लागते. नामदेवरायचा बाप पाया पडला, त्यानं पैसे देऊ नये आणि दगड माझ्याकडे राहू. देवाया पैसे नेऊन ठेवले. ज्याच्या शेतामध्ये सोन्याचं दगड निघालं हे गावाला माहिती झालं. गावाला माहिती झालं की गप्प बसाव करणं. हनुमंतरावच्या पाटलामध्ये शेतामध्ये सोन्याचं दगड निघालं, नाम्याने नेलं. नाम्याने नेलं. त्यानं गावाला जमा करून याच्या घरी आलंय, माझं दगड मला द्या. गावाला येऊन आल्याच्या नंतर नामदेवराय मध्ये होते. बापाला पण काय झालं का नाही म्हणलं, माझ्या शेतातलं सोन्याचं दगड तुझ्या पोराने आणलं. नामदेवराय बाहेर आले, काय झालं एवढं का भांडण? नाही म्हणलं, माझ्या शेतातलं दगड तू आणलेलं आहेस. हो आणलेला आहे, पण माझे पैसे आहेत त्याच्याकडे. किती पैसे आहेत? काय नाही म्हणले, 10 रुपये. 10 रुपये मी देतो. हा पैसे दिले की दगड देतो, मला काय करायचं, जमानत आहे ते दगड. बापाने म्हणलं, नाम्या राहू दे राहू. त्याला म्हणला, नाही बाबा जमानत आहे, देऊन टाक. 10 रुपये घेतले. बापाला म्हणलं, जेवढे पैसे होते कपड्याचे तेवढे पैसे घ्या, आपल्याला काय करायचंय. ते दगड घेऊन गेला. सोन्याचं दगड यानं उड्या मारला. आत्ता बघा, आत्ता बघा, आत्ता. नामदेवरायाच्या हातातलं सोन्याचं दगड घेऊन
त्या शेताच्या मालकाच्या हातात दिलं, त्याच्या हातात गेलं की पुन्हा दगडच झालं. विठ्ठल दगड झाल्याबरोबर त्यानं मला माझ्या हातात दगड, त्यानं मला बोलायचं माझे पैसे मला मिळाले, ते दगड घेऊन तुझ्या गळ्यात बांधून हिरीमध्ये उडी मारतात. का सांगितलं? हात लागल्याबरोबर दगडाचं सोनं व्हायची एवढी ताकद नामदेवरायाकडे. त्यांनी देवाकडे मागतात कसं? काय कमी आहे म्हणून मागतात त्यांच्याकडे. हात लागला तर दगड सोन्याचं होते, हात लागला वाळवंटातलं वाळू परीस होतो. एवढी ताकद नामदेवरायाच्या हाताने देव जेवण करतो. एवढी ताकद नामदेवरायाकडे. त्यांना काय कमी मागायला, पण मागतात त्यांच्यासाठी नाही, ते मागणी आपल्यासाठी. काय मागतात? अभंगाचं नामदेवरायाने मागणी करतात अकल्पविष्य. पहिल्या चरणामध्ये मागणी असे आयुष्याची मागणी. आयुष्य किती मागतात? अकल्पायुष्य. अकल्प म्हणजे किती कोणाला माहिती आहे का? पुरुष मंडळीला कोणाला माहिती आहे का? कल्पनाचे पण त्याला काही अंक वगैरे असेल तर मी सांगतो गणित लावा बरं का. कल्प म्हणजे किती? एक कल्प म्हणजे किती सांगतो गणित लावा. घड्याळाला काटे किती? 3 असतात. शेकड काटा
मिनिट काटा आणि तास काटा. ऐका, 60 सेकंड झाले की 1 मिनिट आणि 60 मिनिट झाले की 1 तास आणि 24 तास झाले की 1 दिवस आणि 7 दिवस झाले की 1 आठवडा, 2 आठवडे झाले की 1 पंधरवाडा, 2 पंधरवाडा झाले की 1 महिना, 2 महिने झाले की 1 गिऱ्हाईक लागलं का म्हटलं, 1 ऋतू, 2 महिन्याचं 1 ऋतू, 6 ऋतू आहे बरं. वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू म्हणता की नाही, 6 ऋतू आणि 3 ऋतूचं 1 आयन, 2 आयन आहेत, दक्षिण आयन, उत्तर आयन आणि 2 आयन झालं की 1 वर्ष. चला, 1 वर्षाचं गणित सांगितलं तुम्हाला. चला, असे 4,32,000 वर्षाचं आयुष्य कलियुगाचं आहे. पुढचं 8,64,000 वर्षाचं आयुष्य द्वापर युगाचं आहे. पुढचं 12,24,000 वर्षाचं आयुष्य करता युगाचं. 17,42,000 वर्षाचं आयुष्य त्रेता युगाचं. हे 4 युग झाले. कळालं यांचं आयुष्य. असे 1000 युग झाले. एक महायुगाची निर्मिती होती, जन्म होते आणि 1000 महायुग झाले. एक मनवंतराची निर्मिती होती, त्याचा जन्म होते. 1000 मनवंतरी झाले तर 1 इंद्राचं दिवस होतो. इंद्राचं आयुष्य सांग, 1 इंद्राचं दिवस, त्याला त्याच्या हिशोबानं 100 वर्षाचं आयुष्य. त्याच्यामध्ये आपण किती वेळा आपलं काही आपलं गणतीच नाही, आपला विषय सोडून. आणि 14 इंद्र मेले तर 1 ब्रह्मदेवाचं दिवस होतो. बघा, एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात, त्याला त्याच्या हिशोबाने 100 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाला. आणि 14 ब्रह्मदेव मेले, 1च कल्प होतो. कळाला का? कल्प म्हणजे किती? 1 कल्प होतो. नामदेव रायने अकल्प आयुष्य मागतात. मागणी बरोबर आहे का? मागाव का? आणि ते बी कलियुगामध्ये मागतात अकल्प आयुष्य. आणि कलियुगामध्ये आयुष्य किती आहे? अल्प आयुष्य मानव कलियुगामध्ये माणसाला आयुष्य किती? अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते. शत म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य. शत गणिले ते अर्ध रात्र खाय म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य. 50 वर्ष झोपेत गेले, 50 वर्ष दिवस आहे. म्हणजे तसं बघलं तर 50 वर्ष. त्याच्यामध्ये बालपण आहे, तरुणपण आहे,
म्हातारपण आहे. आता विषय बाजूला राहू द्या. 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं. मग त्यांनीच म्हणतात 100 वर्षाचं आयुष्य आणि त्यांनीच मागतात अकल्पायुष्य. बरोबर आहे का मागणं विठ्ठल? बर, कलियोग काढून बघा. साधू संत महात्मे सांगत ते खरं जर आपण धरावं असं वाटत असेल, त्यांची मागणी जर खरं असेल, आतापर्यंत कलियुगामध्ये जेवढे साधू होऊन गेलेत, संत होऊन गेलेत, इतिहास काढून बघा, त्यांनी 100 वर्षाच्या पलीकड देहासकट कोणी राहिलेले नाही. काढून बघा तुम्ही. 22 वर्षामध्ये माझे ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. 32 वर्षामध्ये आद्य गुरु शंकराचार्यांनी समाधी घेतली. स्वामी विवेकानंदाने 39 वर्षामध्ये, जगद्गुरु तुकोबरायांनी 42 वर्षामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांनी 51 वर्षामध्ये, 62 वर्षामध्ये असणारे शांतीवर्म एकनाथ महाराज आणि 82 वर्षामध्ये नामदेव राय. बघा, 82 वर्ष जगले आणि त्यांनी म्हणतात अकल्पायुष्य द्या. म्हणजे एवढंच नाही, त्यांचं बी काढून पुरावा बघा, नाथबाबाचं काढून पुरावा बघा. काकड्यामध्ये वासुदेवामध्ये सुद्धा सांगतात कलियुगाला आयुष्य किती आहे. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ नंबर 1 म्हणणारे, नंबर 1 वाजणारे. तुम्ही 7 दिवस आनंद केले असेल यांच्या. नाथबाबांचंही म्हणणं आहे की ते कलियुगाला विषय. नरदेह दुर्लभ जाणा, 100 वर्षाची गणना. 100 म्हणजे 100 वर्षाची गणना आहे. मग साधू संत महात्मे सांगतात 100 वर्ष आहे. त्यांचा अनुभव सुद्धा 100 वर्षाचा आहे आणि मागणी तर अकल्पायुष्य. बरोबर आहे का मागायचं? बरं, मागाव तर ते मिळाव तर मिळाव आणि मिळतच नाही ते मागतात. म्हणजे आता देव खोटे का नामदेव राया खोट? बघा तुमचं तुम्ही विठाल. शास्त्र काढून बघा,
शास्त्रापैकी जर बघितलं तर कलियुगाला आयुष्य 100च आहे. करता युगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होत का नाही? होत म्हणून तर 80,000 वर्ष वाट बघितली शबरी माताने देवाची. आपण तासभर बसत नाही, 80,000 वर्ष. गुरुनं सांगितलं शबरी आणि कुठं जायची नाही, तू इथंच बस, तुझ्या घरी देव येईल. बघा बरं, देव येण्याचं सांग, फक्त वाट बघत बसावं. माझा राम येईल, माझा राम येईल, माझा राम येईल. दररोज जायचं, फुला आणायचं, वाटामध्ये टाकून ठेवायचं. माझा देव या फुलावरून येईल. दररोज एका झाडाला जायचं, तिथून बोरं आणायचं. येत असताना हो गोड असलेले बोर खाऊन अर्धे आणून ठेवायचं. जब मेरे राम जी का आवन हुआ, शबरी की कुटिया का आवन हुआ, शबरी की कुटिया का मीठे मीठे मेरा हाथों से टाळी वाजवा सगळे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. वाट बघत बसली, येईल माझा देव, येईल माझा देव. आपण देवाची वाट बघत नाही. पंढरपूरला जाता आपलं घरानं सांगता, संसाराचं देव म्हणतो येड्या तुझं सांगू नको र, मला घरी बोलव, मी यायला तयार आहे. माय तुम्ही दररोज येऊन दर्शन घेत असाल, कधी देवाला म्हणलो का माझ्या घरी चला? कधी दात घासली नाही, कधी तोंड देवली नाही, कधी आंघोळ केली नाही, कधी इंचरली नाहीये. तिच्या घरी देव जातो. आपण तर एवढेच चांगलं नडतात, देव आपल्या घरी काय येत नाही, आपण देवाला बोलवत नाही. विठ्ठल 80,000 वर्षात देवाची वाट बघितली. देवाला 1,00,000 वर्ष आयुष्य होत म्हणून 80,000 वर्ष वाट बघितली. कर्तायुग झालं, तीर्थयुग आला. देवाने म्हणलं 1,00,000 वर्ष लय झालं, एक शून्यच कमी करूया. 10,000 वर्ष. आणि 10,000 वर्ष झाल्याच्या नंतर पुन्हा द्वापार युगाला. देवाने म्हणलं 10,000 वर्ष बी लय झाले, अजून एक शून्य कमी करू. द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष. पुन्हा देवाने म्हणलं 1,000 वर्ष बी लय कटाळा या लागले लोकायला, अजून एक शून्य कमी करत. कलियुग आला आणि एक शून्य कमी झालं. 1,000तले एक शून्य कमी झाले. किती राहिले? आता तुमच्या तर्फे मी बी देवाला मागणी करतो, देवा अजून एक शून्य कमी करू नको झालं. कस का? आता 100 मधले शून्य गेल्यावर काय राहणार आहे? आता 10 मध्ये कधी मंदिराकडे येऊन, कधी भजन करून, कधी पंक्ती देऊन, कधी पंगत मध्ये जेवण, कधी बिड्या उडान, कधी तोटा तंबाखू. आसाल्या म्हणजे तुम्ही खात्याच वाटते नाही. आता आज उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनापासून
आज रात्री काय खायचं खाऊन या. उद्या सकाळी आपला अखंड हरिनाम सप्ताह म्हणून घेऊ नका, आपला अखंड हरिनाम व्यसन मुक्ती सप्ताह म्हणून घ्या. किती दिवसापासून सप्ताह करतात त्याला महत्व नाही. सप्ताह केल्यानंतर किती लोकांची प्रगती झाली, किती लोक सुधारले त्याला महत्व आहे. उगा पैसे जमा करून महाराज लोकांना देऊन तुमचं बी काही फायदा नाही. कमीत कमी वर्षातून काल्याच्या कीर्तनात 5 तर माळकरी व्हा. असं सांगलं की माझं तारीखच घेण्याच उठलं की सुटलं आमचं सांगालय, आमच्या गावचे पैसे घेते, आमच्या गावातलं खाते, आम्हालाच खाणं बंद कर म्हणते, त्याच तोंडच काळ करू नका. माझ्या मनचं सांगत नाही. तुम्ही आम्हाला बोलवता, आम्ही तेवढ्या लांबून येता. ही नारदाची गादे जे संत वाङ्मयांनी सांगितलेले ते सांगलं तर या गादीनं आम्हाला तुका म्हणे सत्य सांगो येवो तुरागे, येवो तुरागे तिथे, येवो तुरागे तिथे. तुका म्हणे सत्य सांगो खरं सांगू का, लय भाग्यवान आहात तुम्ही. हे महिना साधारण नाही बर का. त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, पुन्हा अधिक मास म्हणतात, पुन्हा मल मास म्हणतात, पुन्हा धोंड्याचा महिना. या महिन्यामध्ये ज्यांनी जे काम करल त्याचं फळ 100 पटीने मिळते बर. ज्याने एक पंगत दिली 100 पंगत दिलेलं पुण्य त्यांच्या पदरात पडलं. माझ्याकडून लिहून घ्या. ज्याने एक कीर्तन ऐकलं 100 कीर्तन ऐकलेलं पुण्य तुमच्या पदरात आहे. ज्याने एक सप्ताह केला 100 सप्ताह केलेलं पुण्य पदरात आहे. ज्याने एकदा देवाचं नाव घेतलं 100 वेळा देवाचं नाव घेतलेलं पुण्य पदरात आहे. ज्याने कीर्तन झाल्यानंतर एकच चप्पल लिहिलो, पुण्य केलं तर मी 100 पट्टीनं आणि पाप केलं तर मी 100 पट्टीनच आहे. या महिन्याला वरदान आहे, आशीर्वाद आहे बर का. मलमास म्हणजे महिन्यातून काही तिथी उडतात, त्याच्यातले वेगळे होऊन 3 वर्षाला 1 महिना येतो. 3 वर्षाला 1 महिना येतो. आणि या महिन्याला कोण जवळ घ्यायला तयार नाही. कोण्या या महिन्यात कस का, याच्यामध्ये लग्नाची तिथी नाही, बारशे नाही, हो घर बांधायचं नाही, आणि वास्तुशांती नाही, काहीच नाही. 12 महिने नाचायला लागले, 1 महिना रडायला लागले. या महिन्याला परदेशी म्हणायला लागले. परदेशी, याला बाप नाही माय नाही. 12 महिन्यामध्ये त्याला दूरची वार. सगळ्याला देव आहेत की. श्रावण महिन्याला महादेव आहे, कार्तिक महिन्याला पांडुरंग आहे, सगळ्या देवाला सगळ्या महिन्याला देव आहेत. याला कोणता देवच नाही. यानं रडत देवाकडे गेलं. देवाला म्हणलं मला जन्माला कशाला घातलं असले देवा. म्हणला सगळे माझा धिक्कार करतात, लात मारतात. म्हणलं बरोबर मारलेलं बरोबर. चिंता करू नको. काय चिंता करू नये.
सगळ्या महिन्याला एक एक देव देऊन टाकला असं मीच परदेशी म्हणे मला कोणता देव नाही कोणता माणूस नाही मला कोणी विचारायला तयार नाही. मी आल्याच्या नंतर माझ्या महिन्यामध्ये कोणतं वास्तुशांती तर करा. वास्तुशांती नाही बरं कोण घर बांधायचं मुळवा तर करणार नाही बरं कोणाचं लग्न तर व्हावं नाही कोणाचे कंदोऱ्या सुद्धा करणार. काय करायचं देवाने म्हणलं काय नाही म्हणलं देवा म्हणा मला सगळे मलमास म्हणतात. मळ म्हणजे मळून गेलेलं महिना. देवाने मला तुला मळमास म्हणत नाही माझं नाव देऊन टाकतो पुरुषोत्तम नाव. देवाचं एक नाव देऊन टाकलं तेव्हापासून पुरुषोत्तम मास. देवा म्हणलं माझ्या महिन्यामध्ये कोणी चिंता करू नको. आता मी झालो ना चिंताच करायचं नाही. मी असल्यामुळं या महिन्यामध्ये ज्यांनी जे काम करतात त्यांना 100 पटीनं त्याचं मी फळ देणार आहे. याला आशीर्वाद आहे. म्हणून तुम्ही सप्ताह या महिन्यात आला का नाही चिंताच करायचं नाहीये. आता इथून 100 सप्ते केलेलं पुण्य तुमच्या गावाला मिळालं. म्हणजे इथून 100 वर्ष करायची गरज असं वाटून घेऊ नका. फळ आहे पुण्य बघा. त्याच्यासाठी महिना चांगला आलेला आहे. योगायोगानं आपल्या सप्त्याला अधिक महिना आलेला आहे. म्हणून कोणी व्यसन करणारे असं तर सोडून द्या. जीवनामध्ये व्यसन करून कोणी पुढे गेलं नाहीये. नामदेवराने अकल्प आयुष्य मागतात आणि कलियुगाला 100 वर्ष. अकल्प म्हणजे चिरंजीवी पदवी. आतापर्यंत कोण राहिलंय का कलियुगामध्ये चिरंजीव राहिलेत का नाही. म्हणलं सगळे गेलेत. कोण कोण गेले आपल्या घरातले कोण तर आहेत का. सोपान महाराज कुठून गेलेत आज आहे का. कोण कोण गेलेत की जागेला पण जागेला बाप माझा याच्यामध्ये लिहून ठेवलं. आजा मेला कोणाचा सगळ्याचाच. पंजा मेला आणि राहिलं तर बाप ते बी मसना गेला. पण पुढचे देखत देखत ना तू पण तोही. सोपान महाराजांनी चाल मस्त म्हणले पण त्यांनी बी लई हुशार आहे. कसं म्हणजे चांगलं ध्यान द्या बरं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला पण मी जातो म्हणणार चुकी. म्हणजे आपला नंबर लागाव त्याच्या बी म्हणत नाही. नववी मर गए अरे 10वीं मर गए सहस्त्राष्टांशी अरे 33 कोटी देवता मर गए. येथे नाही
आले अवतार येते नाही येते नाही आले इथं कोणी राहण्यासाठी आलं नाही, सगळं जाण्यासाठी आलेलं आहे. पण नामदेवराया अखर आयुष्य मागतात माय एका म्हातारीला नेण्यासाठी ये मारता. तिनं म्हणले कोण आहेस बापू? त्यानं म्हणला मी यम आहे आजी. कस का आलास की बापू? माझा एकच धंदा आहे, खाली आला की कोणाला तर नेतो. मग माझ्या घरी कस का आलास बापू? तुझा नंबर लागलाय आजी. मग एवढ्या लवकर? त्यानं म्हणला 75 वर्षाची आहेस की आजी? अजून किती दिवस राहतोस? बापू आलास तर आलास, तुला चहा करतो. आजी मी चहा पिन, दूध करू का? त्यानं म्हणला माझं नाव घेतलं तर बोट मोडतात बाया, कपाळ पडून रडतात, मला नाही ते शाप देतात. आजी हुशार आहे, तिनं दूध करतो म्हणाले. आण आजी. म्हातारी एवढं हुशार होती, बेरात्री 12 वाजता उठून दुसऱ्यातल्या गोट्यातलं शेण आपल्या गोट्यामध्ये आणून टाकत होती. माय तुमच्या गावातली तर नव्हती का? काय सांग, दूध करून आणली. पण लई हुशार म्हातारी. दुधामध्ये झोपीच्या गोळ्या टाकली, झोपीच्या. त्याला दिली, त्यानं पिला, त्यानं झोपला. त्याच्या हातातली डायरी इसकाटून घेतली, हळूस पान काढले. पहिल्या नंबरला हिचं नाव दिसलं. हिने म्हणजे एवढं पान फान टाकतो, बुडाला ठेवतो. 6 वर्ष माझं नावच भेटून याला. काय हुशार म्हातारी असत. मला वाटतं तुमच्याच गावात येतील. पान पाडले, बुडाला ठेवले. त्यानं 2 तासाला झोपेतून उठला. त्यानं मला आजी सगळे मला शिव्या देतात, तुम्हाला दूध पाहिजेस. माझं विचार बदललंय. काय बदललंय बापू? काय नाही म्हणलं, आता मी वरून यादी बघणार. म्हणजे बुडाला माझंच नाव ठेवलं. का सांगितलं? मरण येऊने प्रयत्न केले, पण मरण अजून एक राजाने प्रयत्न केला. बरमदेव परसर काय लागते रे? काय ना मला मरण येऊ नये. बरमदेव म्हणा माझा बी नंबर आहे त्याच्या. दुसरं मान हुशार होता. मला दिवसा मरण येऊ नये, रात्रीच्या मरण येऊ नये, खाली मरण येऊ नये, वरी मरण येऊ नये, घरात मरण येऊ नये, बाहेर मरण येऊ नये, माणसाच्या हाताने मरण येऊ नये, जनावरांच्या हाताने मरण येऊ नये, शस्त्राने मरण येऊ नये, अस्त्राने मरण येऊ नये, 12 महिन्यात मरण येऊ नये. जा, तू म्हणलं तसं होईल. जा. ब्रह्मदेवाचा मुलगा जवळ होता नारद. त्याने म्हणला पप्पा पप्पा. त्याने म्हणला काय झालं रे नारद?
त्याला एवढे लय दिले त्यानं मरल कस येड्या तुझा पप्पा मी माझा पप्पा वरी याच काटा तू बघ कसं काढते आणि त्याच्याच पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला देवाचं नाव येत असताना घेऊ नको घेतो कुठं आहे देव इथं लात मारलं मूर्ती परगड झाली त्याला घेतलं तो असायला लागला काच दुसरे मला मरण येत नाही काय येत नाही त्याने म्हणला मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे कोणतं वरदान आहे सांग बरं काढला लिस्ट लिहून ठेवल तर आठवण राहिला लिहून मला दिवसा मरण येत नाही मला रात्रीच्या मरण येत नाही बरं तो म्हणला दिवस बी नाही रात्री बी नाही आता सायंकाळ आहे 6:45 बर मला घरात मरण येत नाही मला घरच्या बाहेर मरण येत नाही त्याने मला घरात मारला तुला बाहेर मारला तुला दारात मारतो उमरवट्यावर मला खाली मरण येत नाही वरी मरण येत नाही त्याने मला खाली मारला वरी मारला माझ्या मांडीवर मारतो मला शस्त्रास्त्राने मरण येत नाही शस्त्र घेत नाही अस्त्र घेत नाही नकानं फाडतो मला माणसाच्या हाताने मरण येत नाही जनावरांच्या हाताने येत नाही त्याने मला माझ्याकडे नीट बघ मी माणूस का जनावर बघितलो त्याला माणूस मी म्हणता येणार जनावर म्हणता येणार धड तेवढं माणसाचं मुंडक जनावरच होतं काय म्हणाल त्याला नरसिंह त्याने मला अजून एक माझे वरदान आहे कोणते मला 12 महिन्यात मरण येत नाही त्याने म्हणला येड्या 12 महिन्याला बाजूला ठेवलं तुला 13वा महिना काढलो सोन्याचं महिना खरं तर हे जावायचा 9वा महिना आगाव माणसाला मारायचं महिना होईल प्रयत्न केला मरण येऊ नये मरण तर येते आणि कलियुगामध्ये अकल्प आयुष्य नव्हतं बरोबर आहे का पण मागणी आहे का अकल्प आयुष्य व्हावे तया पुढा शरीराला आयुष्य मागितलं नाही कुळाला मागितलं त्यांच्या वंशाला मागितलं तुम्हाला कळा म्हणून तुमच्या गावातलं उदाहरण देतो सप्ताह किती वर्षापासून आहे 10वा वर्ष आहे 10 वर्षापासून सप्ताह चालू आहे 2 वर्षाला 1 तप होईल पुन्हा 12 वर्षाला 2 तप होईल 1 वर्ष झालं की रौप्य महोत्सव 25 वर्ष होईल पुन्हा 25 वर्ष झालं की सुवर्ण महोत्सव 50 वर्षाला होईल पुन्हा 25 वर्ष झालं की अमृत महोत्सव 75 ला होईल पुन्हा 25 वर्ष झाले की शताब्दी होईल हा बाबा 100 वर्ष सप्ताह होईल 100 वर्षापर्यंत कोण कोण राहते मला हातवर करून सांगा मी आत्ता माझं शाल त्याच्या गळ्यात टाकून देतो माझं तर भरवसा नाही बघ आमचं काय भरवसा गाडीमध्येच कधी जाते की काय घरापर्यंत जायचं भरवसा नाही आमचं हे गायक वादक कलाकाराचं जीवन लय करते तुम्हाला वाटते हे लय मजा आहे आमच्या सोबत फिरा तुम्हाला कळते मजा काय गॅरंटी 100 वर्षापर्यंत जगू शकत नाहीये नामदेवरायांचं मागणं आहे या गावामध्ये 10 वर्ष झाला अखंड हरिनाम सप्ताह उभा करणारे शरीराने मरत असेल पण पांडुरंगा तुला एक मागणी करतो या गावामध्ये जेवढे लोक जन्माला येतात सगळे सप्ताह करणारे जन्माला येऊ द्या असं देवाकडे मागणी म्हणजे सप्ताह नको म्हणणारे त्यांचं बीज नको गावात असंही मागणी नामदेवरायांची कुळाला आयुष्य कुळाला पंगत 10 वर्षापासून देतात काही लोक म्हणतात मी गेलो 155 सप्त्याला सुद्धा कीर्तनाला गेलो बरं आमच्या मुखेड तालुक्यामध्ये वरताळा म्हणून गाव आहे 195 सप्ताह चालू आहे त्या गावामध्ये अजून बी
155 वर्षापासून एका घरामध्ये पंगत चालू आहे. किती पिढ्या झाले बघा, पण पंगत चालू आहे. तशी मागणी पंगत देणाऱ्या ज्या घरामध्ये आहेत ना, त्या घरातले लोक कलियुग असल्यामुळे मरतात, पण पुन्हा जर त्या घरामध्ये लोक जन्माला येतील, लेकरं जन्माला येतील, पण पंगत देणारे जन्माला येऊ द्या, अशी मागणी. ज्यांच्या गळ्यात माळ आहे, नामदेवराय म्हणतात, ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांच्या घराण्यामध्ये माळकरी जन्माला येऊ द्या. कुणाला आयुष्य मागितले, आयुष्य मागत असताना नामदेवरायांनी देवाला एक प्रार्थना करतात, आयुष्य द्या पण रोग नको. कोणता रोग? दुसऱ्या चरणात कल्पनेची बाधा नोहे कोणे कारी. कल्पनेची बाधा नोहे कोणे कारी. कल्पनेची बाधा नोहे कोणे कारी. कल्पनेची महाराजांनी रोग सांगितलं बरं का, हे लई मोठं रोग आहे. कॅन्सर पेक्षा, टीबी पेक्षा, चिकनगुनियापेक्षा, कोरोना पेक्षा बी डेंजर आहे बरं रोग. पण कल्पना नावाचं. कल्पना म्हणजे नाही त्या वस्तूचं चिंता लावते, चिंतन करते, त्याला कल्पना म्हणतात. उदाहरण तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. नवरा बायकोचे भांडणं लागतात बरं का. तुम्हाला वाटते कुठे बी लागतात, तुमच्या बी घरी तेच आहे ना, आमच्या बी घरी. नाही विचारला आकाश महाराजांना, सगळ्याच्या घरी काय, एकाच्या घरी लईच भांडण लागलं तर शेजारच्याला विचारलं, काय म्हणला तू भाग्यवान आहेस, तुझ्या घरामध्ये रोज असतात नवरा बायकोने, आम्ही दोघं भांडून घेता, काय माझं फुटकं नशीब आहे रे. म्हणून यानं त्याला म्हणते, त्यानं म्हणते माझ्यापेक्षा लई पुण्यावान नाहीस. का पुण्यावान? माझ्या घरामध्ये रोज नवरा बायकोचं भांडण आहे, तुमच्या घरामध्ये नवरा बायको हसत राहतात. येड्या, तुझ्या घरामध्ये नुसतं भांडण नाही, माझ्या घरामध्ये मारामारी आहे. कसलं मारामारी? हसत राहतात. येड्या मुला, बायकोला हाताला आले ते घेते फेकून मारते. मला लागलं, तिनं उड्या मारत नाचत असते. लागणार गेलं, मी नाचतो, लागलंच नाही. तस नवरा बायकोचं भांडणाला काही कारण तर असं. गावातल्या लोकांनी सांगितलं बरं नसते, शेजारच्यानी सांगितलं, भावतीनं सांगितलं, सोयऱ्याधाऱ्याने सांगितलं, ऐकून ऐकले कोर्टात गेलो भांडण. नवरा बायकोचं भांडण
कोर्टात गेल्याच्या नंतर जजने विचारलं कस काय भांडून घेता. बाई म्हणजे मी सांगू का. सांग बाई. तुझं चलते तूच सांग. कोणाचं चालणार आहे. त्याला म्हणलं तू गप्प बस, तिचं ऐकून घेतो. काय नाही म्हणलं, आमच्या मुलाला डॉक्टर करायचं आहे. कस का. म्हातारपणी जर गुडघे दुखले तर फुगड गोळ्या आणून दे. बर त्याला विचार तुझं काय म्हणणं आहे बाबा. नाही म्हणलं आमच्या मुलाला वकील करायचं. भावकी सोबत भांडण झालं तर वकील राहिला तर फुगड काम लागते. त्याला म्हणते वकीलच करावं लागते. जमच ना. तिला म्हणजे जमच ना. मी ऐकू द्यायच ना. डॉक्टरच करावं लागते. तिथं मी मारून गेला तयार. जेच म्हणला मारून घेऊ नका, जळून जाऊ द्या. तुमच्या दोघांचंही म्हणणं बरोबर आहे. त्या लेकराला विचारत, लेकराला काय व्हायचंय. लेकरू कुठं आहे. त्यांनी म्हणले अजून लेकरू व्हायचं. काय सांगितलं होतं का नाही. त्या लेकराने कोर्टामध्ये भांडण लावलं. याला म्हणतात कल्पना. माही कळाला का. अजून एक सांग. अजून एक सांगतोच. जुन्या काळातली गोष्ट आहे. जुन्या काळामध्ये लग्न झालं 3 महिने झालं तर सुनबाईनं सारीत बसली. माय सारीनं कळतंय का. आता कुठं आहे. सगळं मार्बल टाईस हो सगळं परशी पाली सगळं झालं. सारीनं म्हणजे बकेट घ्यावं लागते. बकेटामध्ये पाणी ओतावं लागते. मध्ये शेण टाकावं लागते. हाताने कालवावं लागते. एक चिंदू घ्यावा लागते. त्याला पोत्र म्हणतात. मध्ये टाकावं लागते. भिजवावं लागते. त्याच्यानं सारवावं लागते. तुम्हाला वाटेल महाराज तुम्हाला का अनुभव आहे का. बघत गेलो आमच्या घरामध्ये होतं बरं का. त्याला सारीनं तिनं सारी काय की आता राहिलंच नाहीये. तुमच्याकडं देवाने बघलं. आमच्याकडं काही बी नाही. पहिला नंबर तिकीट फ्री करून टाक. काय देवा. एसटी मध्ये गर्दा तुमचंच. कोण्या देवापाशी गर्दा तुमचंच. म्हणजे कस का. आता एसटी मध्ये गडी माणूस जर एकटा गेला सगळे बाय खिडकीतून बाहेर फेका देतात. आताही बघा अगोदर माय आता हे जुने जे म्हातारे आहेत ना तिला लई त्रास. अगोदर पासून आतापर्यंत रामाला वनवास असल्यावर सैती. अगोदर त्याला भीती होती. सासू कशी मिळवती की. जुन्या बाया तवा भीती. सासूची लई भीती होती बर का. सासू कशी मिळती की. सासू कशी मिळची की. सासू कस का होईना मिळाली. आता बी भीतीच आहे. सून कसं मिळते. आता सून कशी मिळती की नाही. आता सून मिळतीच की नाही. अगोदर फुकत जाळ लावत भाकरी करावं लागत. आता फुकायचं नाही. जाळ लावायचंच नाही. बटन दाबलं की मधून भात होच. ते भात सांगाले बाईला बाई मी शिजलो उतरून घे नाही तर मी काळं पडतो. अगोदर कपडे धुवावं लागतो. आता धुवायची गरज नाही. किती वेळेनं मळून येऊ दे. कपडे नेऊन मशिनीमध्ये टाकले की मशीन दाबले की बटन त्याला घेऊ लागले. पिळून मी बाहेर टाकले. बाई वाळू घाल म्हणजे सोपं. आता एक मशीन निघाली माय. अजून आपल्या भारत देशामध्ये मोदी साहेबांना आणलं नाही. आणल्यावर तर लय गर्दा होती. त्या मशिनीच्या मागं लागतात. काय म्हणलं काही बी नाही म्हणला. एखादा महाराज आला सोयरा आला स्वयंपाक करायची गरजच नाही माहिती. त्या महाराजाला घेऊन मशनीत टाकून बटन दाबलं. गरम पाण्यानं आंघोळ करते. कपडे घालते. गंध पावडर करते. नाश्ता करते. जेवण करते. तंबाखू तोटा चुना खात थुकत बाहेर
जर मध्ये गेल्यावर जर लाईट गेलो मध्येच फिरते. तुमच्याकडं नशीब चांगलं नाही. मुलीनं सारवत बसली. जुनं घर होत, 3 महिने झालं तर लग्न होऊन, आणि नवीन घरामध्ये असं भोपळा बांधलेलं होत. तिनं असं सारेताने ते भोपळा खाली पडलं, फुटून गेलं. फुटून गेलं की तिनं बघली, आपलं पदर घेतली, डोळ्याला लावली, सुरू केली. कशाला? तुम्हाला पहिलाच माहित आहे. रडणं म्हणलं तर तुमच्या डोळ्यात कुठून पैपण जाईल ठायकी. गडी माणसाला माती रडता येईल, आपण रडताच येईना हो. आपण रडलं तर कुत्री रडली, तेही रडलं तर स्वरात रडतात. स्वरात रडतात, गावाला जमा करतात. आणि मेलत्याचं जर ऐकायचं असेल तर यायच्या तोंडानेच ऐकावं लागतं. त्यानं चांगले केले ते बी सांगतात, वंगळे केले ते बी सांगतात. आमच्या गावात एक बाई माणूस मिळता तर बायको रडला, ती गो ऐकलो माहिती, मी पाठच केलो ती. काय सांगाव माय, काय माझ्या मालकाचं माझ्यावर प्रेम होत गो. माझ्यासाठी तुरीचे शेंगा आणता की गो, आपल्या शेताहून आणत नव्हता की गो, दुसऱ्याच्या शेताहून चोरून चोरून आणता की गो. कीर्तन ऐकायला जात होता, जुन्या चेपल्या सोडून नवीन घेऊन येत होता की गो. पहिल्या पंक्तीला जेवण बांधून आणता की गो. आणि तिनं रडताना गप बसतात का? दुसरी बाई येऊन गळ्याला पडली की ती नबी म्हणती. हे आता जसं जुगलबंदी दादरा चढते की नाही तसं. काय माझ्या मालकाचे मांड्या होते गो, तिनं म्हणली वक्राच्या दांड्यावरच होते गो. काय माझ्या मालकाचे पोट होत गो, तिनं म्हणजे कापसाच्या मोठावरच होत गो. काय माझ्या मालकाचे डोळे होते गो, तिनं म्हणजे 100 कोरच्या गोळ्यावरच होते गो. काय माझ्या मालकाचं नाक होत गो, तिनं म्हणलं सोलापूरच्या मापावरच होत गो. काय माझ्या मालकाचे होट होते गो, तिनं म्हणजे चहा बघण्याच्या कट्टावरच होते गो. रडाली सासूबाई आली. काय झालं का पोरी, काय मन रडतोस तू? काय सांगाव सासू, काय झालं? वरी बांधलेला भोपळा होता की मग खाली पडलं की मग फुटून गेलं. जाऊ दे, नवीन आणून बांधू. तसं नाही मामी. सासूबाई, वरी बांधलेला भोपळा खाली पडले, पण खाली माझ्या लेकराचं पाळणा राहिला असला, त्या पाळण्यामध्ये माझा लेकरू राहिला असला तर, त्या लेकरावर हे पडलं असलं तर माझ्या लेकराचं कसं होत होतं की मला रडावं. लग्न होऊन 3च महिने झाले. मग तिनं रडताना सासूबाईला तर अक्कल राहावं का नाही? तिनं रडणारे म्हणून ही नवी तिच्या गळ्याला पडून सुरू केली. दोघं रडले. शेजारची म्हातारी आली तर त्या दोघाला बघली तर तिनं खाली लोळूच बापून तिनं रोडला आली. दुसऱ्या शेजारचे बाय आले, ते 4-5 बाया एकामेकाला गळ्याला पडून सुरू केलं. गाव सगळं गर्दा घरामध्ये धिंगाणा रडलं. घरचं मला गेलं शेताला. शेताहून गावात निघालं. गावात माणूसच नाही, सगळे माणसं याच्याच घरात. यानं मला जाताना तर म्हातारी चांगली होती, मेली की कसं म्हणा. आता याला रडता येणं काय नाही. येणं जाऊन विचारलं त्या बाईला, ए बाई तिने म्हणले, बाप रडू देऊ रडे बाई, पण का रडालीस? तिनं म्हणले, मला काय माहित आहे बाप. ते बाई रडती म्हणून मी दुसरं
तिला विचारलं तू का रडतोस? मला बी माहित नाही मालक. तिनं रडती म्हणली मी रडतो. हा? तिला विचारत जिनं लोळणार ती म्हातारी तिच्या जवळ, ए बाई म्हातारी, रडायला काय झालंय? तिनं म्हणे मला काय माहित आहे, तुझी बायको रडते. आता मी एकटीच हाव, मी गेलं तर कोण रडते, म्हणून मी बी रडालो. बरं बायकोला विचारलं का ग का रडतोस? तिनं म्हणली मला बी माहिती नाही, सुनबाई रडते, मी रड नाही गेल तर लोक काय म्हणतात, म्हणून मी बी रडालो. रडायचं पत्ता नाही. सुनबाईला विचारलं का रडतोस का? सुनबाई म्हणले काय सांगाव मामा, इथं भांजला भोपला होता, मग खाली पडलं फुटून गेलं. जाऊ दे, सासू काय म्हणली का? सासू काय म्हणली नाही, पण मला असं वाटत माझ्या लेकराचा फालना खाला राहिली तर, त्या पाळण्यामध्ये लेकरू राहिला तर, त्या लेकरावर हे पडलं असलं तर माझ्या लेकराचं कसं होत तर मामा. मामा हुशार होता, चिंता करू नको पोरे, तुझ्या लेकराला किती बी मार लागू दे, मी दवाखान्यात नेतो, टाकून आणतो, लेकराला आणतो. लेकरू कुठे आहे का? लेकरू नाही. त्या लेकरानं गावाला रडिले, यालाच म्हणतात कल्पना. विठ्ठल कल्पनेची बाधा न हो कोणी काळजी, संत मंडळी सुखी असो. चला 2-4 महाराज, कल्पनाचा रोग नको, पुन्हा का नाही मुलं हे सगळे सुखानं असू द्या. बर सुखाने असू द्या, पुन्हा यांना अहंकाराचा वारा. अहंकाराचा
बरं किती प्रेम करतात नामदेवरायने आपल्यावर. जे हरीचे दास आहेत, ज्यांच्या मुखातून देवाचं नाव आहे, ज्यांनी कीर्तन ऐकतात, ज्यांनी सप्ताह करतात, ज्यांच्या गळ्यात माळ आहे, ज्यांनी पंढरपूरची वारी करतात, काय म्हणतात, त्यांना सुख मिळावं, त्यांना कल्पनाची बाधा नकोय, त्यांच्या वंशाला आयुष्य मिळावं आणि त्यांना अहंकाराचा वारा लागू नये. अहंकार येऊ नये म्हणजे नाही, ज्यांना अहंकार आलेले, अभिमान आलेले, त्यांच्या अंगावरच वारं सुद्धा यांना लागू नये. का? अहंकार लई डेंजर आहे बरं. ज्याला अभिमान आला त्याच वाटोळ नाही, एवढं वाटोळ सांगू नये. एकाला तर लय अभिमान आलता बर का. कोणाला? रावणाला. दुसऱ्याचं सांगणार, ज्याच्या घरामध्ये सोनं आहे त्याचं सांगत बसणार, ज्याचे घर सोन्याचे त्याच सांगत. काय करते आपले 2-4 तोळे घेऊन, लय असलं तर तुमच्या गावामध्ये 1 किलोभर सोनं असं आहे का? असलं तर मी कसं सांगता तुम्ही, एवढं महाग झालं. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 लक्ष घरे काचेची, 7 लक्ष घरे तांब्याची, पुरी लंका सोन्याची होती. 33 कोटी देव त्याच्याकडे ताब्यामध्ये होते. वाऱ्या देवानं झाडून काढायला, पावसानं सडा सारवण करायला, अग्निदेवानं स्वयंपाक करायला, गणपती बाप्पानं दाळवर राखून आणायला. एवढंच नाही, काही नसाला हलवायची ताकद त्याच्याकडे 2 भाऊ होते. एक देवाला ताब्यात ठेवणारा, 2 ब्रह्मांडाला एका घासात घेटकणारा. देवाला ताब्यात ठेवणारा एक होता बिभीषण, ब्रह्मांडाला एका घासामध्ये घेटकणारा कुंभकर्ण. किती मोठा होता माहित आहे का? लांबी रुंदी 90 गाव, कुंभकर्ण त्याचं नाव. तुमचं तुम्ही बरोबर आहे की? हा बाबा, त्यानं चातुर्मास केलता, त्याची दाढी वाढत, नाव्याला बोलवलं वारकाला दाढी करायला. आता कातर घेऊन तिची दाढी जमते का? तेवढा मोठा त्यानं, तिची काही केस बारीक राहतात. त्यानं पळाट्या उपडायचं चिमटा घेऊन आला, पाय द्यायचं ना उपडायचं. त्याच उपडण्यामध्ये त्यानं झोपलेलं होतं, नाकातून वारं आलं, नाकामध्ये चिमटाच गेला. त्यानं मला माझा चिमटा गेला गेला वाऱ्यामध्ये, वारं वावदानामध्ये. त्यानं मला उद्यापासून धंदा बंद पडतं. काय कर, बॅटरी घेऊन गेले ना. 4 तास बघितलं, त्याचा चिमटा पत्ता लागला नाही. मधून एक माणूस निघाला, राम राम वारे दादा कुठं. त्यांना म्हणला, बापू माझा चिमटा गेला रे याच्या नाकात. कधी गेला? मला 4 घंटे झालं, 4 तास झालं मला चिमटा गेला याच्या नाकात. कधी भेटते येडायस म्हणला. 4 तासापासून एवढं चिमटा बघालास म्हणला. 6 महिने झाला म्हणजे 6 गाडवा गेलेत, पत्ता नाही, घरी जाऊन चल. एवढा बलवान, त्याला अभिमान होता. आपलं काय करते, आपलं सोनं चांदी किती असं. एकानं 8 बोटामध्ये चांदीची मुद्दे घातली. प्रदीप भाऊ, 8 बोटामध्ये चांदीची मुद्द्या, आणि लोकाला दाखवाय निघाले. कोणी बी विचारलं नाही. बाजारात गेले, भाजीपाला बाई ऐकला, माय ए बाई वांगे कस, भेंडी कस, टमाटे कस, आलू कस. तिनं म्हणजे मला माहित आहे तू घेईनच ना कर, तुझे चांदीच्या अंगठ्या मला दाखील आल्यास, मला माहित आहे उभं घरी जा. नाही, वांगे कस, टमाटे कस, आलू कस, भेंडी कस. तिनं म्हणजे उभं जा. हा तिनं वांगे. तिनं म्हणली यानं चांदीच्या अंगठ्या दाखील आलंय, पण माझ्याकडे चांदी किती याला कुठं माहित आहे. तिच्या एकेका पायामध्ये 50-50 तोळेचे वाळे होते, दांडले. तिनं तटवण्या उठले. तिनं म्हणजे बापू वांगे 10 रुपये किलो. गपचूप त्यानं मला खिशात राहिले बरं आपले मध्ये.
काय करता कशाचा आले आपल्या हातात काय मी चालविला सूर्य चाले मी बोलविला वेद बोले मी हलविला प्राण बोले तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याची चालणे तुझ्या बोले वर्षाचे पान आलेजाची सत्ता राहिली अंत मग कुठे चाले हे शरीर कोणाचे सत्य गेले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जनसी जोडी नारायण मला उभा करून कीर्तन करायला लावणारा देव आहे तर मला बसून कीर्तन ऐकायला लावणारा सुद्धा देवच आहे आणि घरी नेणारा सुद्धा माय देव आहे घरी नेल्यानंतर झोपू घालणारा आणि झोपल्यानंतर उठायला लावणारा उगा विचार करा उठवायचं विसरलं तर लोक उचलतात हे शरीर देणारा देवच आहे शरीर चांगलं दिलेलं आहे बरं एक सांगू मला परवा कळालं माझा हात फ्रॅक्चर झाला कशामुळे म्हणजे माझं परवा ऍक्सिडेंट झालं 40 दिवस आताही माझा हात अजून काम करत नाही आताही बरं का 40 दिवस तर याला पट्टीच होती मला तेव्हा कळालं एका हाताची किंमत किती आहे हात नसल्या त्याला हाताची किंमत इच्छा तसं ते आहे हे देणारा देवच आहे हात पाय कान डोळे मुख बोलाय हे सोडून द्या मध्ये मला दिलेले काय काय दिलेले सांगतो ऐका न दिसणारा एक वस्तू दिलेले जीव जेने जीव दिला दान त्याला 2 बायका आहेत एक आवृत्ती नावाची एक निवृत्ती नावाची एका बायकोला 8 लेकरं एका बायकोला 12 आणि 8 किती झाले रे बाळ्या 20 माझ्याकडे बघ माय मोबाईल तुझ्याकडेच राहते किती झाले किती आहेस माय 11वी 10वी झाली वाटत 8 आणि 12 20 त्याच्यामध्ये 2 बायका 20 आणि 2 22 एक नवरा 22 आणि 1 23 वा असं सांग माय तुला वाटत असेल कीर्तन झालं की नारळ तू येतोस पाय कीर्तन येतोस अर्धे कीर्तन मला विचारतोस चिंता करू नको माय कीर्तन झाले की तुम्हाला भेट आपण दोघं वाटून घेऊ नारळ तुला पाकिट देऊ का बरं पाकिट तुला मधलं मला किती झाले आता 23 4 वाण्या न दिसणारे 23 आणि 4 मुक्त्या 33 31 72,000 नाड्या नारळा सकळ घेऊन जा महाराज दिलेले देव सांगतो 4 वाण्या 4 मुक्त्या 72,000 नाड्या 8 कोटी रो 5 ज्ञानेंद्र 5 कर्मेंद्र पंचपराण 36 तत्व अहंकार कशाच करतो काय करता आपण त्यानं दिलंय म्हणून पंगत त्यानं देत नसलं तर काय पंगत वाढता देवाचे उपकार समजा एवढा मोठा कोरोना बिमारी निघून गेला त्याच्यामध्ये आपला नंबर लागला नाही म्हणून सत्याला देत जा कोण राहिले असलं तर उद्या सकाळी द्या नंतर देवाने याचा सकट काढून घेते बर सांगा याचा सकट सर्दी झाली म्हणून दवाखान्यात गेलं तर 5,000 जातात कस का इकडे सत्याला द्यायला नाही तिकडं तिच्यासाठी देत जा अहंकार करू नका अहंकाराचा वारा न लागू राजूचा माझ्या विष्णूला स्वाभाविका झालं कीर्तन सगळ्यांनी एकदा हाताने टाळी वाजून भजन करायचं हात वर करा वर करा हे करायचं तिथं कडाला बसलेले बाबा भिंती पशी तिकडे ते पुढचे वा 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 आपल्या तळहातावर पाप राहते बाबा असं वाजिलं का नाही आपल्या तळहातातलं पाप निघून जाते माय कुठं जाते कुठं जायना इथं मंडपातच फिरते बर त्यानं सगळीकडे बघते ज्यानं टाळी वाजना त्याच्या हातावर जाऊन बसते बर मग सगळ्यांनी टाळी वाजन भजन करा विठोप्पा
टाळी वाजवा सगळ्यांनी वाजायची. असावे कल्याण असावे कल्याण नामने असावे
कल्पनेची वादा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. अभंगाचं चिंतन झालेलं आहे. बोलत असताना काही चुकलं असेल तुमच्या सर्वांच्या पायावर दंडवत करतो, क्षमा मागतो. सर्वांनी मोठ्या अंतकरणाने क्षमा करावं. सुंदर गायक मंडळी, भजनी मंडळ, मृदंग वादक, हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टम नंबर 1 आहे, त्यांनाही धन्यवाद. मनोभावे शिवा बर का, मनोभावे शिवा असे असणारे आमचे प्रदीप दादा. गोड त्यांचंही सुंदर असं चॅनल आहे. त्यांच्याही चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटी दाबायला विसरू नका. बघा आज झालेलं कीर्तन 25 ते 26 हजार लोकांच्या मोबाईल पर्यंत जाते. किती मोठं काम आहे त्यांचं बघा. असे असणार त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. जाता जाता भगवंताला प्रार्थना करतो, देवा तन मन धनानं या लोकांनी अखंडऱ्यांना सुखानं ठेव, आनंदानं ठेव, प्रेमानं ठेव, सगळ्यांना निरोगी ठेव, धन संपदा दे. आणि कोणाच्या मनामध्ये वैर असेल, कपट असेल, काळा असेल, दुश्मनपणा असेल तर काढून टाक. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम भरव. आणि या गावातलं 10 वर्षापासून चालत आलेलं अखंड हरिनाम सप्ताह असं हे सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून राहू दे असं भगवंताला प्रार्थना करतो. आणि आल्याच्या नंतर ज्यांच्या घरी बोलून नेले आमचे आदरणीय हरिभक्तीप्राण व्यंकटराव बिरादारजी, त्यांच्या घरी बोलून नेले. भरपूर त्यांनी सेवा केली. फार स्वागत म्हणजे त्यांनी नाही, त्यांच्या घरच्या सगळ्यांनी केली बरं का. फार फार प्रेम वारकऱ्यावर आहे. त्यांच्यासाठी मी आशीर्वाद म्हणून टाळे वाजवा. झालेली सेवा देवाच्या चरणी अर्पण करतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर